पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा प्रश्नी घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानपला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली. कांद्याचा प्रश्न 3-4 जिल्ह्यात फार महत्त्वाचा बनलाय. त्यामुळं शेतकऱ्यानं कांद्याचा प्रश्न विचारला आणि पंतप्रधानांनी जय श्रीराम असं उत्तर दिलं. त्यामुळं पंतप्रधानांची शेतकऱ्यांकडे बघण्याची प्रवृत्ती काय आहे हे महाराष्ट्राला कळलं, अशी टीका पाटील यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अज्ञातवासावर बोलताना ते म्हणाले, राजकीय नेते अज्ञातवासात गेले तर त्याची चर्चा करण्याची एवढी गरज नाही. प्रायव्हसीची गरज असते. प्रचार केल्यानंतर 1-2 दिवस सुट्टी घेतल्या तर अखंड तांडव करणे गरजेचं नाही. भारतीय जनता पक्षाला 2 पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. जेवढे पक्ष घेताय तेवढा जनाधार कमी होणार आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अज्ञातवासावर बोलताना ते म्हणाले, राजकीय नेते अज्ञातवासात गेले तर त्याची चर्चा करण्याची एवढी गरज नाही. प्रायव्हसीची गरज असते. प्रचार केल्यानंतर 1-2 दिवस सुट्टी घेतल्या तर अखंड तांडव करणे गरजेचं नाही. भारतीय जनता पक्षाला 2 पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. जेवढे पक्ष घेताय तेवढा जनाधार कमी होणार आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.